मुंबईमधील जुनी आणि प्रसिद्ध बँक असलेल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखांबाहेर ठेवीदारांनी आज सकाळपासूनच गर्दी केली होती। कारण काय तर आरबीआयने बँकेवर घातलेले निर्बंध। हे निर्बंध नेमके काय आहेत, ते का लादण्यात आलेत आणि यानंतर आता ठेवीदारांनी काय करायला हवं बघूयात या रिपोर्टमधून। 1982 से इतना भरोसा था बैंक के ऊपर, अभी ये बैंक ही उड़ गए तो हम बड़ी बैंक में भरोसा कैसा करेंगे? क्यों रखे उधर भी पैसा? कल से ही रात से ही सबको न्यूज आया है, किसी को भी कुछ भी ट्रांजैक्शन करने का भी मौका नहीं मिला है। मैसेज भी नहीं दिया, मैसेज भी नहीं दिया। हे संतप्त नागरिक न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचे ठेवीदार आहेत। या बँकेच्या खात्यात त्यांचे पैसे आहेत, मात्र आता ते काढता येणार नाहीत म्हणून ठेवीदार संतापले। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं निर्बंध लागू केलेत। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयचे निर्बंध, आर्थिक अनियमितता असल्यानं रिझर्व्ह बँकेचे निर्बंध। ठेवीदारांना आता खात्यातील जमा पैसे काढता येणार नाहीत, मात्र 5 लाखांपर्यंतची ठेव विमा दाव्याच्या रकमेसाठी पात्र। बँक कोणत्याही नव्या ठेवी घेऊ शकणार नाही, बँक कोणतेही कर्ज देऊ शकणार नाही, कोणत्याही बँकेला या बँकेत गुंतवणुकीची परवानगी नाही। पुढील 6 महिन्यांसाठी बंदी लागू। 6 महिन्यात बँकेची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न। बंदीच्या निर्णयाचा 6 महिन्यांनी आरबीआय आढावा घेणार। दरम्यान रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांची माहिती मिळताच ठेवीदारांच्या काळजाचा ठोका चुकला। त्यांनी आपले पैसे परत मिळावेत यासाठी बँकेबाहेर गर्दी केली। बैंक बंद हो रहा है 90 दिन के लिए, तो हमारे पैसे का सिक्योरिटी क्या आगे? समझो मुझे मंडे पैसे की जरूरत है मेडिकल के लिए, तो मैं कहाँ से लाऊं? बँकेतर्फे तर कुठला पण मेसेज भेटला नाही। आता बँकेतर्फे कुठलाही मेसेज भेटलेला नाही। तर आपण बघू शकता हे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक आहेत, प्रायव्हेट बँक असल्यामुळे तर लोकांचे खूप काही पैसे इकडे ठेवलेले आहे। वर्सोवा गावातील लोकांचे पण भरपूर काय आहेत अकाउंट इकडे। हमारा अकाउंट 1982 से इतना भरोसा था बैंक के ऊपर, अभी ये बैंक ही उड़ गए तो हम बड़ी बैंक में भरोसा कैसा करेंगे? क्यों रखे उधर भी पैसा? कॉल भी प्ले किया, पता था ना इन लोगों को, कॉल भी प्ले किया। इसका 60,000 मेरा 10,000, क्यों प्ले किया? बोलने का ना था ऐसा ऐसा है। मैसेज भी नहीं दिया, मैसेज भी नहीं दिया। अभी मैसेज देखा तो सुबह 9 बजे मैसेज डाला है। ये क्या है? इतना हम लोगों का एमडी बिमडी है, सब लॉकर में सब है कुछ कुछ। एक तो कल से ही रात से ही सबको न्यूज आया है, किसी को भी कुछ भी ट्रांजैक्शन करने का भी मौका नहीं मिला है। अभी फिलहाल लॉकर एटलीस्ट ये लोग ऑपरेट करने दे रहे हैं, बट उसके लिए भी जैसे आप देख रहे बहुत बड़ा लाइन है। ही बँक जुनी आहे, असं कसं होऊ शकतं असा सवाल ठेवीदार विचारतायत। त्यामुळे या बँकेचा उदय कसा झाला ते पाहूया। कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी 1968 साली बॉम्बे लेबर कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना केली। कामगार वर्गासाठी या बँकेची सुरुवात झाली। 1999 मध्ये शेड्यूल्ड बँक दर्जा आणि बहुराज्य दर्जा प्राप्त झाला। पुढे जाऊन हीच बँक न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक बनली। अशा जुन्या विश्वासू बँकेतील पैसे अडकल्यानं ठेवीदारांची चिंता वाढणं हे स्वाभाविक आहे। मात्र अशा वेळी ठेवीदारांनी काय करायला हवं याविषयी बँकिंग मधील तज्ञ विश्वास उटगी यांनी दिलेल्या टिप्स महत्त्वाच्या आहेत। अडचणीत बँक ठेवीदारांनी काय करावं? ठेवीदारांना 5 लाखांपर्यंत रक्कम परत मिळू शकते। 90 दिवसात हे पैसे परत मिळतात। ऑगस्ट 2021 मधील कायद्यात तशी तरतूद आहे। ठेवीदारांनी आता बँकेच्या दारात जाऊ नये। लिक्विडेशनच्या आधी 5 लाख रुपये देऊ असं आरबीआय सांगते। 5 लाखांसाठी सर्वांनी संघटित अर्ज करावा। सर्व ठेवीदारांनी एकजूट होऊन कोर्टात दाद मागावी असा सल्ला उटगींनी दिलाय। दरम्यान रिझर्व्ह बँकेनं योग्य विचार करूनच ही कारवाई केली आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। जब कोई बैंक खराब परफॉर्मेंस करती है, जब उसके जो एसेट्स होते हैं वो डिप्लीट होते हैं, तो आरबीआई इस प्रकार के प्रतिबंध लगाती है, उस पर इंक्वायरी करती है, डिप्लीट होने वाले एसेट्स को रोकने की कोशिश करती है। कि निश्चित रूप से आरबीआई ने जो कार्रवाई की है वो सोच समझ कर ही की होगी। कष्ट करून मेहनत करून आयुष्यभर जमा केलेला पैसा तो अडकल्यानं ग्राहकांना टेन्शन येणं स्वाभाविक आहे। मात्र केवळ बँकेबाहेर ठणाणा करून भागणार नाही, तर अर्थतज्ञांच्या सल्ल्यानुसार कायदेशीर लढाई लढण्याची गरज आहे। पी मल्लिकार्जुन सह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज।